काय सर बोला की. काय बोला तुला सांगतो मी बोला काय भीत नाही. तुला सांगतो आता हे राजकारण एवढं घाण झालेलं आहे. समाजकारण राहिलं बोंबालं सगळं राजकारण. आता विजय सरदार लई फनफनते लई बोलते ह्याच्यात कसं पाणी होतं ह्याला कसा बात करा ह्या गोष्टी काय बात करणारा वर आणि मोठा करणारा पण मी कुठल्याला भीत नाही. जे सत्य आहे ते बोलणारच. पण मी तुला सांगतो ना आत्ताचे जे राजकारण एवढं घाण चालले जाती धर्मावर देवावर नाही की नाही ह्याला जनतेने सुधारलं पाहिजे. खोळी दुसरं कोण नाही आहे. ही बघ जात आणि ह्या धर्म हे पूर्वजापासून चालू आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराज आपली दैवत हिने कशासाठी ते आरक्षण आणि हे केले त्याचं कारण होतं ते. कारण काही लोकांना तुच्छ समजत होते लक्षात ठेव. काही लोकांना त्यामुळे भेदभाव होते. हे सगळे विसरून एकत्र यावे सगळीच माणसं मोठी व्हावी सगळ्यांनी मिळून मिसळून राहण्यासाठी आरक्षण केले. पण त्याचा आता गैरवापर चालला आहे. मी मोठा का तू मोठा आता जे चाललं आहे की नाही ही पद्धत ही जी कारणं आहेत. मी मोठा तो मोठा कसा ॲक्च्युली तुला स्त्री आणि पुरुषात दोनच जाते पृथ्वीवर. पण आणि हे चालले मी मोठा तो टपटा देव धर्म देव कोण आहेत ऊन वारा पाऊस ज्याच्या सृष्टीत चालले ते देव आहेत. आणि खऱ्या गोष्टी आहेत की नाही त्या नष्ट व्हायला निसर्गाच्या त्या आहेत तर जीव आहे आणि जीव आहे तर आपण आहे. हे तर म्हणण्या नुसता पैसा असून काय संपत्ती असून काय करायचे आहे. जीव पाहिजे खाद्य पाहिजे. आता निसर्ग बघ की तुला जंगलं पाहिजे तशी तोडायला आल्यात फार्म हाऊसानं समुद्र हटवायला आल्यात मुजवायला आल्यात नद्या वडं मुजवायला आल्यात शेती विकायला आल्यात शेती नष्ट करून बंगलं बांधायला आल्यात. अनेक काही प्राणी आहेत. आता आपल्या अंगावर त्यांनी लाखो जंतू असतात. तुला सांगतो तर हे प्रत्येकाचा जीव ठेवला प्रत्येकाचं खाद्य ठेवलं. आता ते एक चिमणी हजारो किडे खाईत असतात. त्यामुळे रोगराई कमी होत असते. आता हे पक्षी नष्ट झाल्यामुळे रोगराई वाढायला लागली आहे. आणि नुसता पैसा उपयोगी पडणार आहे काय संपत्ती उपयोगी पडणार आहे ह्याचा विचार करत नाही. जनतेने याचा विचार करायचा. जनता दोन्ही तोंडानं आजचा दिवस बघायला आल्या उद्या पूर्वीची माणसं पुढची 2 पिढ्याचं बघत होती. आत्ता ती पुढची पिढी बोंबलत का त्यांना माझा आहे ना ही जी वृत्ती चालली आहे स्वार्थ चालला आहे नुसता पैसा. त्यामुळे हे आणि हे राजकारण पैशाच्या जेव्हा देवधर्माच्या स्वार्थापोटी चालले वाट लावायची ही सगळी एक देवाला नुसतं म्हणायचं आणि तिसरंच करायचं हे चालू आहे. आणि हे मला राग येतो तुम्ही 10वी शिकलाय कमीत कमी तुम्हाला इतिहास कळतोय का नाही. 2 हात 2 डोळे 2 पाय असताना तुम्हाला एवढे कळत असताना तुम्ही चूक का करायला आणि ह्या चुकीच्या गोष्टी करायला म्हणून या निस्तरायची पाळी आली आणि आपण ओरडतो. म्हणून मी आता विजय सरदार चांगलं सांगतोय की नाही. मग विजय सरदारला कसा बात करायचा हे कशात गावते काय करते ह्या गोष्टी चालू आहेत. आणि माझे मी त्याला भीत नाही. स्पष्ट आता मलाही माझा एक नगरसेवक दोस्त मला व्हिडिओ अर्धमाय म्हणून बोलतोय चुकीचं बोला ऐकू नकोस दे सोडून लोकशाही आहे हेच माझं म्हणणं आहे ना. आता मी तुला चांगलं वाग चांगलं राहा दारू पिऊ नकोस हे सांगतो ना. आपल्या राहते जगाकडे आपण चांगलं असतं तर कोण कोणाचं नसतं. ही सगळी वापरता करते आणि स्वतःचा स्वार्थ साधा स्वतःचं लाईफ बघा हे सांगणं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळुंखे सरदार. आणि काही झालं तर मी बोलणार मला जे वाटते ती बोलणार पटले वय म्हणाले तर त्या सोडू. बरोबर आहे सर.